प्रति टन 10 रुपये याप्रमाणे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला। आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे, पण अशी ही कपात बैठकीत साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे। अशा वेळी कपातीमध्ये 3 पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला। पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे, म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय, अशी या सरकारची धारणा झालेली आहे। आता तुम्हाला कल्पना आहे की मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो। काही शेतकरी असे उद्विग्न झाले होते की आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही। त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला। तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की असं कोणी आताताई विचार करू नका। एक त्याचं मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं, ज्या मुलाच्या मी घरी गेलो, 31 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली। मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याला 15-20 दिवसाचं बाळ होतं। एक मोठी जॉईंट फॅमिली, आता ती त्यातून बाहेर कशी पडणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। आणि साहजिकच आहे, प्रति हेक्टर 50,000 रुपये हे शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत आणि त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आम्ही मागणी केली। आपल्याकडे काय होतं, अनेकदा शब्दाचा खेळ चालतो। मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला। आणि आपत्तीग्रस्त, मग आपत्ती, तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता? की ठीक आहे, ओला दुष्काळ ही संज्ञा नाहीये, नसेल, पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का? की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेलेले ते शब्द नाहीसे होतात, असं काय आहे का? कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू, जागरूक